मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये नागराजला सोलून काढलाय रविराजांनी. अमेझिंग, धमाकेदार, सुपर हिट असा हा एपिसोड आहे आजचा. थोडासाही स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय की सायली आणि अर्जुनचे भांडणं दूर झालेत. प्रेक्षकांनो, अमेझिंग दाखवलाय एपिसोड. खूप मजा आली आज बघताना. अर्जुन सायलीला विचारतो ना, अगं सुमन काकू सापडल्या का तुला? सायली म्हणते, अहो माझं त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्या रिक्षेत होत्या. त्या आपल्या घरी नाही आहेत, त्यांच्याही घरी नाही आहेत. आणि मग त्या गेल्या कुठे रिक्षाने नक्की? आता त्यांना कोणी जबरदस्ती रिक्षेनं कोणी घेऊन गेलं असेल का? मला कळत नाही अहो. मला काळजी वाटते सुमन काकूंची. अर्जुनही घाबरलाय आता. अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया, आजूबाजूला आपण शोधूयात. रिक्षेने कुठल्या दिशेला गेल्या, त्यांच्या सोबत कोणी होतं का बघूयात, शोधूयात आजूबाजूला. चैतन्य म्हणतो, मला पण फोटो पाठवा, मी इकडच्या बाजूला बघतो, तुम्ही तिकडे बघा. आता त्या रविराजांच्या घराच्या आसपास हे शोधाशोध करतायत बरं का पोरं. प्रेक्षकांनो बघा ना, सुमन खूप चांगली आहे. ती मूर्ख नाहीये, भाबडी आहे बिचारी फक्त. पण बघा ना, कसला नवरा भेटलाय तिला. अरे एवढं सगळं करून तो नागराज सुभेदारांच्या घरी आलाय बरं. सायली आणि अर्जुन खूप शोधाशोध करतात, पण आता त्यांना वाटतं खूप उशीर झालाय, म्हणून आता ते आधी घरी जायला निघतात. कारण घरी त्यांनी कोणाला काही सांगितलेलं नाहीये. सुभेदार अजून तरी या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहेत, म्हणजे या प्रकरणापासून त्यांना काहीच माहिती नाहीये. इकडे अश्विन म्हणतोय, आपल्याला पुढचा गेम खेळायचा आहे. प्रतापराव म्हणतात, काय आहे पुढचा गेम? मग अश्विन सांगतो की एक चिठ्ठी मी समोरच्या माणसाच्या डोक्यावर चिटकवणार. त्यावरती एका सेलिब्रिटीचं नाव लिहिलेलं असेल आणि ते तुम्हाला ओळखायचंय. म्हणजे ज्याच्या डोक्याला लावलेली आहे ना ती चिठ्ठी, त्याने ओळखायचंय. समोरच्यांनी खाणाखुणा करून सांगायचंय ते नाव. आता सगळ्यात आधी कोण येईल? हे सुभेदार अजून गेमच खेळतात बरं का प्रेक्षकांनो. कोणाला काही माहिती नाहीये. आता प्रतापरावांचा पहिला नंबर येतो बरं का. अश्विन म्हणतो, सोप्पा गेम आहे. या स्टिकी नोटवरती मी नाव लिहिणार आणि समोरच्यांनी इनॅक्ट करून दाखवायचंय. चला, कोण येतंय समोर, कोण येतंय? मग सगळ्यात आधी अस्मिताला बोलवलंय बरं का अश्विनने. आता अस्मिताला ते नाव दिसू द्यायचं नाही. आता अश्विनने ते नाव लिहिलं चिठ्ठीवर, असं तिला न दिसू देता, आणि तिच्या कपाळावरती असं अलगदपणे चिटकवलं. आता सगळेजण ते नाव बघतात. आपल्याला काही व्यवस्थित दिसलेलं नाहीये प्रेक्षकांनो, बारीक अक्षरात लिहिलेलं आहे ते. अश्विन म्हणतो, चला सुरुवात करा, ऍक्टिंग करून दाखवा. आता कल्पनाताई अशी हिरो सारखी ऍक्टिंग करून दाखवतात बरं का. त्यांच्या केसावरनं असं हात फिरवतात. हिरो लोक नाही का अशी स्टाईल मारतात तसं. मग ही अस्मिता म्हणते, अर्जुन रामपाल का? मग अस्मिताने असं म्हटल्यावरती सगळे म्हणतात, नाही 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 नाही, ते नाहीये. मग विमल म्हणते, अस्मिता ताई इकडे बघा, इकडे बघा. विमल गिटार वाजून दाखवते बरं का. अस्मिता त्यावर म्हणते, अक्षय कुमार, सलमान खान का? मग जेव्हा या कल्पनाताई असे हात बाजूला करून दाखवतात ना, तेव्हा लक्षात येतं अस्मिताच्या शाहरुख खान. मग सगळेजण टाळ्या वाजवतात, येस. त्यानंतर पुढचा स्पर्धक कोण? अश्विन अनाउन्स करतो, चला आता कोण आहे, कोण आहे, कोण आहे? हा, डॅड तुम्ही पुढे या बरं. आता सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात, म्हणजे हे यांचं मस्त एन्जॉय करतायत बरं का प्रेक्षकांनो. आता अश्विनने प्रतापरावांच्या डोक्यावर पण एक चिठ्ठी लावली आहे. आता कोण आहे बाबा हिरो, कोण आहे? आता ही विमल चष्मा दाखवते बरं का घालताना. आता प्रतापरावांना काही ओळखूही ना. प्रतापराव म्हणतात, ऋतिक रोशन का? मग सगळे म्हणतात, नाही नाही. मग आता पूर्णाजी काहीतरी वेगळाच खाणाखुणा करत असतात. प्रतापराव म्हणतात, धर्मेंद्र का? सगळे म्हणतात, नाही हो, नाही नाही. मग अस्मिता अशी बॉडी बिडी दाखवते बरं का. मग प्रतापराव म्हणतात, सनी का? मग नाही 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 सगळेजण म्हणतात. मग कल्पनाताई उभं राहून अशी ऍक्टिंग करतात, ते गाणं नाही का, जाने जाना, तशी ऍक्टिंग करून दाखवतात. मग लक्षात येतं प्रतापरावांच्या, सलमान खान, आणि सगळे हसायला लागतात. रविराज, प्रतिमा, त्या सगळेच तिथे आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता बघा त्यानंतरचा स्पर्धक कोण? आता अश्विन म्हणतो, चला चला मस्त. सगळेजण मस्त कॉपरेट करताय. अस्मिताई आणि आपले डॅड दोघेही विजेते आहेत. आता मध्येच कल्पनाताई म्हणतात, अरे पण हा गेम खेळायला आपले अर्जुन सायली कुठे आहेत? नाही, ते इथे असायला हवे ना. अस्मिता म्हणते, ते दोघं असते ना तर त्यांनी पटकन गेस केलं असतं. पूर्णाजी म्हणतात, अरे गेले कुठे हे पोरं? मग अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी गार्डन मध्ये असतील. कल्पनाताई म्हणतात, थांबा, मी ना सायलीला फोनच करून बघते. कल्पनाताई फोन घेण्यासाठी आत गेल्यात. इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. चैतन्य म्हणतो, बापरे, मलाही टेन्शन येते रे अर्जुन. खरंच सुमन काकू किडनॅप वगैरे झाले असतील का रे? आणि केलं असेल तर कोणी केलं असेल अर्जुन? आता अर्जुनला पण टेन्शन आलंय. अर्जुन म्हणतोय, मला तर फक्त एका माणसावर डाऊट आहे.
मग सायली म्हणते, अहो जे मला वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का? अर्जुन म्हणतो, काय वाटतंय तुला? सायली म्हणते, आज नागराज काका आलेले नाहीयेत आपल्या घरी. रविराज काका म्हणाले की त्यांना काहीतरी काम आठवलं म्हणून ते गेलेत म्हणून बाहेर. नाही, त्यांनीच तर सुमन काकूला. आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. या सगळ्यांची शंका नागराजवर गेलीये प्रेक्षकांनो, कारण नागराज सुमनला मारहाण करायचा हे यांना माहितीये आणि ते सगळं एक्सपोज झालंय बरं का आज सुभेदारांच्या घरी. अर्जुनला आता खूप राग येतोय नागराजचा. इकडे कल्पनाताई सायलीला फोन लावतात. सायली म्हणते, आई फोन करतात. अर्जुन म्हणतो, अगं उचल पटकन फोन. सायली म्हणते, हा आई बोला. कल्पनाताई म्हणतात, अगं ए सायली, अगं कुठेस तू? अर्जुन पण दिसत नाहीये घरात. अरे कुठे आहात तुम्ही दोघं? सायली म्हणते, आई आम्ही ना एकत्रच आहोत, आलोच घरी. कल्पनाताई म्हणतात, लवकर या पोरांनो. अरे आमच्या गप्पा आणि खेळ रंगलेले आहेत बरं का छान. पटकन या, आम्ही तुमची वाट बघतोय. तुम्हाला मिस करतोय रे आम्ही. पटकन या बरं घरी. सायली म्हणते, हो आई आलोच हा आम्ही. अर्जुन म्हणतो, सध्या तरी आपण घरी जाऊयात. आपल्याला घरचे प्रश्न विचारतील. मला वाटतंय की आपण सध्या तरी कोणाला सांगू नकोयात. चला निघू आपण. चैतन्य म्हणतो, हो चल अर्जुन निघूयात. हे सगळे तिघच्या तिघ आता गाडीमध्ये बसलेत बरं का प्रेक्षकांनो. पण घरी गेल्यावर अशी परिस्थिती येते की नागराजला पाहून अर्जुनला प्रचंड राग येतो बरं का. बघा आता या पुढच्या सीन मध्ये नागराज आलेला आहे सुभेदारांच्या घरी असं दाखवलंय. आता प्रिया बाहेरून आलेली दाखवली आहे बरं का. काल तर परची पुसून घरात गेली होती ना ती, आता बाहेरून आलेली दाखवली आहे. प्रिया नागराजला बघते आणि आता नागराज पण प्रियाला पाहून मुद्दाम त्या टेबल जवळ जातो बरं का. डायनिंग टेबल जवळ पाणी पिण्याचं नाटक करतो. प्रिया पण तिथे जाते आणि दोघं असे हळूहळू बोलतात एकमेकांशी बरं का. प्रिया म्हणते, काय हो तुम्ही इथे कसं काय आलात? नागराज म्हणतो, कसे काय आलात म्हणजे काय? मी काही इथे यायला नाही पाहिजे का? अरे गेट टुगेदर आहे, मला बोलवणंय, आलो मी, येणारच ना मी. तुला काही प्रॉब्लेम आहे का प्रिया? प्रिया म्हणते, तुम्ही इथे आहात मग तो महिपत. आता लगेच नागराज म्हणतो, ए गप्पा बस ना, ए तुला काही कळतं का प्रिया कुठे काय बोलावं ते? चुप बस. आता नागराज तिला हळूहळू सांगतोय बरं का, हे बघ तुला काल सांगितलं ना मी, महिपतच्या बाबतीत तू लक्ष घालायचं नाही म्हणून. कळलं ना तुला प्रिया? तिथे कोण आहे, काय करताय, तुला काय करायचंय ग? तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी आलेत. आता या नागराजला समोर बघून सगळ्यांनाच धक्का बसलाय. सायली म्हणते, अहो नागराज काका तर इथे. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, अरे कुठे गेला होतात दोघं जण? अर्जुन म्हणतो, डॅड इथेच होतो आम्ही, जरा जवळ वॉकला गेलो होतो. प्रताप म्हणतात, अच्छा आमची अडचण होत होती का? तुम्हाला प्रायव्हसी वगैरे हवी होती का? आता सगळे हसायला लागतात. आता यांना कोणाला काही अजून माहिती नाहीये बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई म्हणतात, नाही आपल्याला इथे गुंतवलं यांनी सेलिब्रेशन मध्ये आणि हे बाहेर काहीतरी वेगळं सेलिब्रेशन करत होते तर. आता लगेच प्रिया डोळे लावते बरं का, म्हणजे तिला असं बोर झालेलं असतं यांच्या गप्पा. अर्जुन आता नुसतं स्माइल करतो, नाही नाही मम्मा तसं काही नाहीये. पूर्णाजीच्या लक्षात येतं. पूर्णाजी म्हणतात, सायली काय झालं ग? चेहरा का उतरलाय तुझा? काही बोलत नाहीयेस? प्रिया आता सायलीकडे बघायला लागते बरं का. नागराज पण बघत असतो. आता नागराजला अजूनही काही माहिती नाहीये की यांना कळलंय. पूर्णाजी म्हणतात, पोरांनो वॉकलाच गेला होतात ना, का वेगळं काही झालंय? आता अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी इथेच गेलो होतो आम्ही वॉकसाठी. अगं काय झालं? हा आला ना आपला कबाब में हड्डी, उगा मध्ये मध्ये आला आमच्या. चैतन्य म्हणतो, मी आलो मध्ये? अर्जुनच्या बोलण्याला दुजोरा देत तो म्हणतो, हो 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 मीच आलो मध्ये. अर्जुन म्हणतो, त्यामुळे आमचं वॉक करणं जरा अर्धवट राहिलं. मग प्रतापराव म्हणतात, बापरे आमचं डिस्टर्ब होत होतं वाटतं तुम्हाला. हरकत नाही बाबा, आम्हाला जा जा पुन्हा जा वाटलं तर वॉकला. पण आता तरी सुद्धा तेवढ्यात आता रविराज काका आणि या प्रतिमात्या तिथे येऊन बसतात. ते काय वॉशरूम मध्ये वगैरे गेले असावेत. आता नागराजला विचारतात, रविराज काय रे तू आत्ता आला का रे नागराज? नागराज म्हणतो, हो अरे दादा आत्ताच आलो मी मगाशी. आता या प्रतिमात्या विचारतात, आई बरी आहे का? लगेच नागराज म्हणतो, कोणाची? आता सगळ्यांना म्हणजे रविराजांना प्रतिमात्याला खटकतं. हा खोटं बोलून गेला ना, मित्राची आई बरी नाही म्हणून. या प्रतिमात्या म्हणतात, अहो तुमच्या मित्राची आई बरी नव्हती ना? नागराज लगेच त्याचं वाक्य फिरवतो बरं का आणि म्हणतो, अरे हा 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 बरी आहे त्याची आई बरी आहे, थोडं प्रॉब्लेम आहे पण इट्स ओके. नागराजची नाटकं अर्जुन आणि सायली खूप अशी बघत असतात बरं का. कंटिन्यू नागराजकडेच बघत असतात ते. नागराज म्हणतो, हो बरी आहे माझ्या मित्राची आई. वहिनी सुमन नाही आली तुमच्या सोबत? प्रतिमात्या म्हणतात, ती अजून आली नाहीये. लगेच नागराज म्हणतो, आली नाही म्हणजे? अहो वहिनी तुम्ही एकत्र येणार होतात ना, सुमन तुमच्या सोबत येणार होती ना? कसा करतोय बघा ना प्रेक्षकांनो, कसला निर्डावलेला आहे हा नागराज. पक्का गुंड आहे हा. आपण या मालिकेतले कॅरेक्टर बद्दल बोलतोय. रविराज म्हणतात, अरे नाही सुमन आमच्या नंतर येणार होती.
नागराज म्हणतो, अच्छा मला हे माहित असतं तर मी तिला पिकअप करून घेतलं असतं ना. ठीक आहे, एनिवेज येईल ती. आता बघा कसा एक्सपोज होतोय नागराज बोलता बोलता. सायली आता हळूच अर्जुनला म्हणते, सुमन काकूचा फोन लागत नाहीये बरं का. हो, नागराज काका तर असं दाखवताय जसं काही काही झालंच नाही. आणि काही झालं असेल का हो? अर्जुन म्हणतो, आता आपल्याला सुमन काकूला शोधावंच लागेल सायली. सायलीला आणि अर्जुनला खुसूर करताना अस्मिता म्हणते, अरे आमच्याशीही बोला, जरा जॉईन करा. अर्जुन म्हणतो, आलो आम्ही 1 मिनिटात आलो. आता अर्जुन सायली बाहेर आलेत बरं का अंगणामध्ये. सायली म्हणते, अहो आता माझा जीव वर खाली होतोय. सुमन काकूंचा फोन लागत नाहीये, निदान पोलिसांना तरी सांगा, अहो ते शोधतील ना. अर्जुन म्हणतो, अगं सायली आपल्याला ऑफिशियली कंप्लेंट नाही करता येणार. चैतन्य म्हणतो, माणूस 24 तास जेव्हा मिसिंग असतो तेव्हाच कंप्लेंट करता येते. अर्जुन म्हणतो, काहीतरी हालचाल करावीच लागेल. काय करावं असा विचार करून अर्जुनने डायरेक्ट इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावलाय. अर्जुन फोन लावतो आणि म्हणतो, हॅलो इन्स्पेक्टर सावंत, माझी काकू सुमन काकू काही तासांपासून बाहेर आहे, ती घरी आली नाहीये. मला माहितीये 24 तासाच्या नंतर कंप्लेंट करावी लागते, पण मी तुम्हाला हे अनऑफिशियली सांगून ठेवतोय. मला ना तिच्या नवऱ्यावर म्हणजे नागराज किल्लेदारवर जरा डाऊट आहे, कारण तो तिला मेंटली अब्यूज करत होता. इन्स्पेक्टर, मला त्यांच्या नवऱ्यावरच डाऊट आहे. नागराज किल्लेदार ते माझ्या काकूला मेंटली अब्यूज करायचे, त्यामुळे ना तुम्ही जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. चैतन्य म्हणतो, अहो वहिनी, याने तर त्या नागराज काकाची कंप्लेंटच करून टाकली आहे पोलिसांजवळ. आता टेन्शन आलं बरं का सायलीला पण आणि चैतन्याला पण. अर्जुनने हा जो डिसिजन आहे हा पटकन घेऊन टाकलाय त्याच्या मनाने. अर्जुन आणि सायली आणि चैतन्याशी डिस्कस न करता. आता इकडे बघा सुभेदार सगळे टेन्शन मध्ये. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन सायली खरंच वॉकला गेले होते का काही घडलंय? तेवढ्यात सायली अर्जुन घरात येतात. प्रिया पण तिथेच आहे बरं का. आता अर्जुन सायली तेवढ्यात आतच येतात. मग पूर्णाजी विचारतात, काय रे पोरांनो, काय झालंय नेमकं? अर्जुन म्हणतो, असं का बघताय तुम्ही आमच्याकडे? या कल्पनाताई म्हणतात, तूच सांग बाबा नेमकं काय झालंय काय? प्रिया पण बघत असते बरं का, अशी सारखी प्रत्येकाचे चेहरे आश्चर्यकारक दाखवलेत. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा कुठे काय नाही झालंय. पण यांना बरोबर कळलंच आहे. रविराज म्हणतात, ए अर्जुन, अरे उडवाउडवीची उत्तरं का देतोयस तू? अरे पोरांनो, तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय काहीतरी गडबड आहे. आता मजा येते प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. रविराज म्हणतात, आतबाहेर का करताय रे पोरांनो? अर्जुन म्हणतो, अरे काही नाही अरे काका, आपण ते अंताक्षरी खेळत होतो, संपली का तुमची अंताक्षरी? पूर्णाजी म्हणतात, अर्जुन विषय बदलू नकोस, सांग बरं खरं काय चाललंय तुमचं? जे काही झालंय ते सगळ्यांना कळायलाच हवं. सांग बरं काय लपवताय आमच्यापासनं? आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. मग सायली हिम्मत करून म्हणते, पूर्णाजी जे झालंय ते तर कळणारच आहे सगळ्यांना. मला असं वाटतं की नागराज काकाच सांगतील सगळ्यांना. आता रविराज म्हणतात, नागराज काय सांगणार आहेस? नागराज आता घाबरतो बरं का आणि म्हणतो, मी 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 काय सांगणार आहे सगळ्यांना? सायली डायरेक्ट त्याला विचारते, सुमन काकू कुठे आहे नागराज काका? आता नागराज म्हणतो, काय बोलतेस सायली तू? म्हणजे? सायली म्हणते, काका तुम्हाला माझा प्रश्न अगदी बरोबर कळलाय. आता सगळे आश्चर्याने पाहायला लागतात बरं का नागराजकडे. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, काका उत्तर दे, सुमन काकू कुठे आहे नागराज काका? तू इथे येण्यापूर्वी कुठे गेला होतास नागराज काका? खरं सांग. नागराज म्हणतो, माझं एक काम होतं ते करून मी इकडे आलो. दादा तर म्हणाला ना सुमन घरी होती, त्यांच्यासोबत ती निघणार होती ना. ठीक आहे, असेल ती घरी, मी पाहिजे तर तिला घरी जाऊन घेऊन येतो. बघा नागराज कसा बोलतोय. सायली म्हणते, नागराज काका तुम्हाला चांगलं माहितीये की सुमन काकू सध्या घरी नाहीयेत. आता या प्रतिमा आत्याला आणि रविराजांना टेन्शन येतं बरं का बिचाऱ्यांना. नागराज म्हणतो, नाही ग सायली, कुठे असणार आहे ती? घरीच असणार आहे. थांब जरा, मी फोन लावून बघतो. असं म्हणून नागराजने स्वतःचा फोन काढला बरं का आणि उगाच नाटक करत असतो सुमनला फोन लावण्यासाठी. नागराज आता फोन घेतो हातात तेव्हा अर्जुन म्हणतो, ए नागराज काका, आम्ही सुमन काकूला केव्हाच फोन करतोय. आधी ती कॉल उचलत नव्हती, मग कनेक्ट होत नव्हता आणि आता तो फोन स्विच ऑफ येतोय बरं का. नागराज म्हणतो, होय असं काही झालं का? अरे बापरे, आमची सुमन पण ना खूप वेंधळी आहे. हद्द आहे बाबा तिची वेंधळेपणाची. तिला सांगत असतो मी, फोन नीट चार्ज कर. अर्जुन, अरे तू फोन करत होता तेव्हा तिला ऐकू नसेल आलं, नाही तर फोन नंतर बंद पडला असेल, तिला कळत नाही रे. जाऊ दे, मी एकदा पुन्हा फोन करतो. असेल रे ती घरातच, कुठे जाणार आहे? नागराज कसा दाखवतोय बघा चेहऱ्यावर, जसं काही झालंच नाहीये. नागराज पुन्हा फोन ट्राय करतो. सायली म्हणते, काका आम्ही तुमच्या घरी पण जाऊन आलोय, त्या तिथे सुद्धा नाहीयेत. आता मात्र सगळे घाबरतात. सायली म्हणते,
त्या तिथून निघाल्या होत्या, पण त्या इथे पण पोहोचलेल्या नाहीयेत. मगापासून आम्ही त्यांना शोधतोय, पण त्या कुठेच सापडलेल्या नाहीयेत. आता नागराजला खूप राग येत असतो बरं का सायलीचा. आता मात्र सगळे घाबरतात आणि सगळे विचारायला लागतात, अरे बापरे, कुठे गेली असेल सुमन? प्रतिमा आत्याला आणि रविराजांना खूप काळजी वाटते बरं का. रविराज म्हणतात, अरे आत्ता सांगताय तुम्ही हे सगळं आम्हाला? अर्जुन म्हणतो, सिनियर, आम्ही काकूला शोधत होतो. आम्हाला वाटलं की काकू सापडेल, म्हणून इतक्यात आम्हाला काही सांगायचं नव्हतं तुम्हाला. पण ती कुठे आहे हे सगळं फक्त आणि फक्त नागराज काकाला माहिती आहे बरं का. आता नागराज सॉलिड घाबरतो बरं का. आता रविराजांना तो एक्सप्लेनेशन द्यायला जातो. कसली वाजवली आहे रविराजांनी त्याच्या कानाखाली आज. अमेझिंग एपिसोड आहे प्रेक्षकांनो. आता लगेच नागराज म्हणतो, काय अर्जुन, अरे कसं माहित असेल सगळ्यांना? अरे यांच्या आधी मी घराबाहेर पडलो तेव्हा होती ना सुमन तिथेच. अरे बाबा, मला काही माहिती नाहीये. ए दादा, तू सांग ना. आता रविराज चिडतात बरं का आणि म्हणतात, नागराज, तू आमच्या आधी घराबाहेर पडला. तुझ्या मित्राच्या आईचं कारण सांगतोयस ना, त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. नागराज पुढे काही बोलणार तेव्हा रविराज त्याला म्हणतात, थांब थांब जरा. आणि अर्जुनकडे वळून म्हणतात, अर्जुन, सुमनच्या दादाला फोन केलास का? सायली म्हणते, नाही, त्या तिथे पण नाहीयेत. पूर्णाजी म्हणतात, अरे देवा, कुठे गेली असेल सुमन? सायली म्हणते, नाही ना पूर्णाजी, काहीच कळत नाहीये हो, कुठे गेल्यात त्या? चैतन्य म्हणतो, आम्ही सगळीकडे शोधलोय, रविराज सरांच्या घराच्या आजूबाजूला पण शोधलं, रस्त्याच्या तिकडे कुठेच नाहीयेत सुमन काकू. नागराज चांगला पिवळा पांढरा पडलाय बर का. आता हे प्रतापराव म्हणतात, सगळेजण पॅनिक होऊ नका. मी काय म्हणतो रविराज, आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करूयात का? रविराज म्हणतात, नाही अरे प्रताप, सध्या आपल्याला कंप्लेंट नाही करता येणार. ए अर्जुन, अरे सायली, अरे तुम्हा दोघांना असं का वाटतंय की सुमनचा ठाव ठिकाणा फक्त नागराजला माहित असेल? प्रेक्षकांनो, इथे मी सांगू इच्छिते की रविराजांना सुमनच्या मारहाणीबाबत काहीही माहित नव्हतं. म्हणजे नागराज त्यांना मारझोड करत होता हे रविराजांना अजून कळलेलं नाहीये. आता ते कळतंय. रविराजांनी असा प्रश्न विचारल्यावर अर्जुन म्हणतो, सिनियर, नागराज काकांनीच सुमन काकूला काहीतरी केलं असेल अशी शक्यता आहेच. रविराज म्हणतात, अरे अर्जुन, अरे काय बडबडतोयस तू हे सगळं? नागराज सुमनला का काही करेल रे? आता अर्जुन आणि सायली सगळं सत्य सांगतात रविराजांना. बघा प्रेक्षकांनो, खरंच मजा आली आहे. रविराज म्हणतात, अरे बाबा, ए अर्जुन, सायली, अरे काय विचारतोय मी, काहीतरी बोला. आता सायली बिचारी मान खाली घालूनच सांगते, म्हणजे सांगायची सुद्धा लाज वाटते हा प्रेक्षकांनो सुसंस्कृत घरामध्ये. सायली म्हणते, गेल्या काही दिवस नागराज काका सुमन काकूंना मारझोड करत होते. हे ऐकूनच रविराजांना जबरदस्त धक्का बसलाय आणि प्रियाला पण. सायली सांगते की सुमन काकूंना मारहाण करायचे काका, त्यांच्यावर हात उचलत होते. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया कशी रिॲक्शन देते. आणि प्रतिमा त्याला हे सगळं माहितीये, पण हे ऐकल्यावर सुभेदारांना मात्र आश्चर्य वाटतंय. आता रविराज नागराजकडे बघतात, पुन्हा सायलीकडे बघतात आणि या नागराजच्या मनात येतं, अरे ही सुमन या दोघांजवळ बडबडली का काय? बरं झालं तिला गॅरेजमध्ये अडकवलं मी, बरं झालं तिथे सडतीये ती. काय क्रूर नवरा आहे प्रेक्षकांनो हा. असो, क्रूर भाऊ सुद्धा आहे. रविराज म्हणतात, काय बोललीस तू सायली, पुन्हा बोल. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, खरंय रे हे. आधीच सायलीला संशय आला होता की सुमन काकू कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. त्यामुळे सायलीने विश्वासात घेऊन तिला विचारलं, प्रयत्न करत होती सायली, पण तेव्हा सुमन काकू काही सांगत नव्हती. मग जेव्हा सायलीने तिला विश्वासात घेतलं तेव्हा हे सगळं कळलं. सायलीने सुमन काकूला धीर दिला, पटवून दिलं की कुणीही त्रास दिला तर तो सहन करायचा नाही. तेव्हा सुमन काकूने आम्हाला सगळं खरं सांगितलं. रविराजांना खूप आता स्वतःवर असं गिल्ट वाटतंय बरं का, की त्यांच्या घरात हे सगळं घडत होतं पण त्यांना कळलं नाही. पूर्णाजी म्हणतात, अरे देवा, हे सगळं कधीपासून घडतंय? सुमन आपल्याजवळ का नाही बोलली हे सगळं? आपल्याकडे तिने का मदत मागितली नसेल? नागराज तोंड वर करून म्हणतो, नाही हो पूर्णाई, खोटे हे, शक्य तरी आहे का? छे छे. रविराज आता म्हणतात, नागराज, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. गेले 25 वर्षापासून तुला बघत आलोय मी, पण तुला एक शब्दही मी बोललो नाही आतापर्यंत. माझा भाऊ ना करताय हे माहित असून सुद्धा तुला बोललो नाही रे. अरे माझा ना करता भाऊ आहेस ना तू सख्खा. पण आता अर्जुन सायली जे बोलतायत ना नागराज, ते जर खरं असेल तर मी हे सहन करणार नाही बर का नागराज. आता नागराज घाबरलाय बर का, म्हणजे तात्पुरता. नागराज म्हणतो, दादा मी तुला खरं सांगतोय रे, अरे सुमनला मी आयुष्यात कधीच मारहाण केलेली नाहीये. नागराज खोटं बोलतोय हे सायली तिथल्या तिथे सिद्ध करते आता बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. प्रतिमा आत्या म्हणतात, भाऊजी
खोटं बोलू नका. मी जे पाहिलं ते खोटं होतं का? तुम्ही सुमनवर हात उचलला नव्हता? नागराज म्हणतो प्रतिमात्याला, नाही नाही वहिनी, अगं त्या दिवशी थोडाच चिडलो होतो मी, तसं मी तिला थोबाडीत मारली नसतीच. प्रतिमात्या म्हणतात, भाऊजी मी तिथे आले म्हणून तुम्ही थांबलात. भाऊजी खोटेपणा बंद करा. सांगा आम्हाला सुमन कुठे? तुम्हाला माहित असेल तर सांगा प्लीज भाऊजी, सांगा. आता नागराज जवळ काय उत्तर द्यावं ते उत्तरच नाहीये. लगली हात जोडतो आणि म्हणतो, अहो वहिनी मला खरंच माहिती नाहीये. कोणाची शपथ घेऊन सांगू? मला माहिती नाहीये सुमन कुठे. नागराज किती नाटकं करतोय बघा ना प्रेक्षकांनो. हे अर्जुन सायलीला बरोबर कळतंय बरं का. आता बघा, आता नागराज म्हणतो, सुमन बोलली असेल सायली जवळ, काहीतरी केली असेल तिने बडबड, तिला सवयच आहे एकाचे दोन करून सांगायची. आता इथेही तो सुमनला नाव ठेवायला लागतो बरं का. आता मात्र राग येतो या रविराजांना. नागराज म्हणतो, सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी तिने खोटं नाटक काहीतरी रचलं असेल. त्या मूर्खबाईचं ऐकून तुम्ही मला बोलताय? आता हा जेव्हा सुमनला मूर्ख म्हणतो ना, तेव्हा रविराज सनकन त्याच्या कानाखाली देतात. ए शार्दुले दार लाव. आणि इथे त्यांनी प्रत्येकाची रिॲक्शन दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. रविराज आता सुमनची अगदी ठामपणे बाजू घेत म्हणतात, नागराज जरी सुमन भाबडी असली ना तरी ती मूर्ख नाहीये. सुमन आमची कधीच खोटं बोलणार नाही नागराज. सायली म्हणते, अहो नागराज काका, अहो सुमन काकूच्या पाठीवरच्या मारहाणीच्या खुणा खोट्या होत्या का? त्यांच्या पाठीवरचे व्रण तेही खोटे होते का नागराज काका? बोला ना आता. रविराज आता नागराजकडे बघूनच म्हणतात, त्या मारहाणीच्या खुणा तू स्वतः बघितल्यास का सायली? सायली म्हणते, हो रविराज काका, मी स्वतः पाहिलंय. सुमन काकू त्या खुणा लपवत होत्या, पण मी आता ते सगळं जे झालं ना मागचा फ्लॅशबॅक, तो त्यांनी इथे आपल्याला दाखवला बरं का. सायली म्हणते, सुमन काकू काय झालं? तुम्ही खांद्यावरून पदर का घेतलायत? सायली सगळं सगळं एक्सपोज करते आता बरं का प्रेक्षकांनो. जे काही झालंय ना ते सगळं सांगते सायली. प्रिया ऐकत असते, सगळेजण ऐकतायत असं दाखवलं बरं का. आता रविराजांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांना विश्वासच बसत नाहीये की आपल्या घरात आपलाच भाऊ हे असलं काहीतरी कृत्य करत होता, इतकं विक्षिप्त. आता ते रविराज म्हणतात, माझ्या घरामध्ये हा नीच माणूस असा वागत होता आणि मी सतत दुर्लक्ष करत राहिलो. हे असं घडलंच कसं? सगळेजण नागराजकडे बघतात. रविराज आता रडवेले होतात बरं का आणि म्हणतात, अरे माझ्या सुमनला तिच्या मोठ्या भावाची दिराची गरज होती, तेव्हा मी तरी पण तुझ्याकडे दुर्लक्ष केलं नागराज. प्रतिमात्याला आणि रविराजांना रडू कोसळलंय आता. आता पूर्णाजी म्हणतात, रविराज फक्त तुम्हालाच नाही हो, आम्हाला कोणालाच याची कल्पना नव्हती. म्हणजे पूर्णाजीला पण हे कोणी सांगितलेलं नव्हतं ना प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी म्हणतात, नागराज आपल्या घरामध्ये स्त्रीला सन्मान दिला जातो आणि तू तू तुझ्या बायकोशी असं वागलास नागराज. नागराज एवढ्या सुसंस्कृत घरामध्ये राहून सुद्धा कसा निघाला बघा ना प्रेक्षकांनो. काय बोलावं आणि काय नाही. पूर्णाजी म्हणतात, मुलासारखं मानत होते रे मी नागराज तुला, आता तर मला लाज वाटते तुझी. आता प्रेक्षकांनो बघा काय होतं. प्रिया मनात विचार करते बरं का. सगळा प्रकार पाहून प्रिया विचार करते, नागोबा तर चांगलाच अडकलाय. याने खरंच त्या सुमनला काही केलं असेल का? ती बावळट गेली कुठे असेल नेमकी? आणि प्रेक्षकांनो आजचा हा धमाकेदार एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. ऍटलीस्ट नागराजला बोलणे तर बसले ना, काही असो का नसो. पण आता बघा पुढचा प्रोमो. अर्जुनने पोलीसमध्ये कंप्लेंट केली आहे, तेव्हा सुमनच्या मोबाईलचं लोकेशन त्यांना मिळालंय आणि ते लोकेशन त्या गॅरेज जवळचं का कुठलं अलीकडचं दाखवतंय, तिथेच फोन पडलाय ना सुमनचा. आता रविराज म्हणतात, अरे सुमन एवढ्या लांब का गेली असेल? आणि तत्पूर्वी ते रविराज धमकवतात बरं का नागराजला. नागराज या तिघांनी काहीही ऍक्शन घेतली नसेल ना तरी मी आता गप्प बसणार नाहीये. मी तुला जेलमध्ये टाकणार नागराज. पण या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय रविराजांनाच. ते रडतात आणि अर्जुनला म्हणतात, अरे माझा सख्खा भाऊ त्याच्या बायकोला, माझ्या वहिनीला मारहाण करायचा. अरे मला ना तिच्या मनावरचे जखम दिसले ना शरीरावरचे रे अर्जुन. अर्जुन आता इन्स्पेक्टरला फोन लावतो तेव्हा नागराज ऐकतो बरं का. यांना अर्जुनने लोकेशन सांगितल्यावर रविराजांना नवल वाटते की सुमन एवढ्या लांब का गेली असेल. प्रेक्षकांना तुम्हाला दोन ऑप्शन देते, काय होईल पुढे? सुमन सुखरूप घरी परत येईल का? नागराज तिला धमकी देऊन घरी आणेल का तिला ठार मारेल? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा एपिसोड सॉलिड होता. लाईक करायला विसरू नका. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. आता बघूयात उद्या काय घडतंय मालिकेमध्ये. काल तुम्ही दिलेल्या सपोर्टसाठी खूप खूप थँक्यू. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.